एनसीईआरटीच्या पुस्तकामधून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्यावरून सध्या वाद सुरू आहे. यातच नागपूरचे मुधोजी राजे भोसले हे आक्रमक झाले. काही वर्षांपासून मुधोजी भोसले हे या ना त्या निमित्ताने प्रकाशझोतामध्ये येतच असतात. मराठा आरक्षणाची ते सातत्याने मागणी करत असतात. पण हे मुधोजी भोसले आहेत तरी कोण? ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत असं सांगितलं जातं, ते खरं आहे का? कलकत्त्यापासून मराठा राज्याची सीमा भिडवलेल्या या नागपूरच्या भोसले घराण्याचा नेमका इतिहास काय याच्याविषयी सांगतो आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती. मुधोजी भोसले मराठ्यांच्या इतिहासामधलं प्रसिद्ध असलेल्या नागपूरकर भोसले घराण्याचे वारस. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठ्यांच्या साम्राज्यामधील ते एक महत्त्वाचं सरदार घराणं होतं. हे भोसले घराणं छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याच्या भावकीतलंच होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचे पंजोबा बाबाजी आणि या घराण्यातील पुरुष हे एकमेकांचे चुलत भाऊ असल्याचं सांगितलं जातं. छत्रपतींचं भोसले घराणं हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वेरूळचं, तर नागपूरकर भोसले घराणं हे मूळचं पुणे जिल्ह्यातल्या हिंगणी बेर्डीचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हे घराणं राजकीय दृष्ट्या तसं सक्रिय नव्हतं. नंतर म्हणजेच छत्रपती राजाराम महाराजांच्या काळामध्ये हे घराणं नावारूपाला आल्याचं सांगितलं जातं. त्या काळामध्ये या घराण्यातील परसोजी भोसले हे सरदार होऊन गेले. वराड आणि गोंडवन प्रांतामध्ये त्यांनी मराठा सत्तेची पायाभरणी केली. सेनासाहेब सुभा हा किताब त्यांना छत्रपती राजाराम महाराजांनी दिला. पुढे ताराराणी आणि संभाजीपुत्र शाहू यांच्या अंतर्गत संघर्षामध्ये परसोजी हे शाहूंबरोबर अगदी सुरुवातीपासूनच राहिले. त्यामुळे शाहूंनी त्यांना बरेच विशेषाधिकार सुद्धा दिले. नंतरच्या काळामध्ये रघोजी भोसले यांच्याकडे या घराण्याची सूत्र आली. रघोजी मात्र खूप पराक्रमी होते. रघोजींनी नागपूर शहरामध्ये आपलं ठाणं वसवलं. तेव्हापासूनच या घराण्याला नागपूरकर भोसले घराणं असं म्हटलं जाऊ लागलं. धडाडी आणि कर्तृत्वाच्या जोरावरती रघोजींनी मराठ्यांची सत्ता मध्य आणि पूर्व भारतापर्यंत वाढवली. तत्कालीन बिहार, बंगाल, ओरिसा, छत्तीसगड हा सगळा प्रांत मराठ्यांच्या अंमलाखाली आणला. दक्षिण भारतातही अनेक स्वाऱ्या त्यांनी केल्या होत्या. कलकत्ता शहरावरही बऱ्याच स्वाऱ्या त्यांनी केल्या. कलकत्त्याला मराठे येऊ नये म्हणून शहराभोवती त्यावेळी एक खंदक खोदला होता. कलकत्ता शहरामध्ये असलेली मराठा डीच लेन आजही त्याची साक्ष देते. रघोजी भोसले यांचं मराठा साम्राज्य विस्तारामध्ये खूप मोठं योगदान होतं. रघोजींनंतर त्यांच्या वारसांनी नागपूरवरती राज्य केलं. मराठा साम्राज्यामध्ये नागपूरकर भोसले हे जरासे स्वायत्त होते. पेशव्यांच्या मध्यवर्ती सत्तेशी त्यांचं कधीच पटलं नाही. नागपूरकर भोसल्यांच्या स्वतःच्या पदरी अनेक सरदार घराणी होती, जी प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रामधून त्यांच्या सोबत आली होती. आजही मराठा घराणी नागपुरामध्ये. नंतरच्या काळामध्ये इंग्रजांविरुद्ध नागपूरकर भोसल्यांनी संघर्ष केला. त्यामध्ये त्यांची बरीच हानी झाली. पूर्व भारतातील बराचसा प्रांत त्यांना सोडून द्यावा लागला. भारतात मग इंग्रजांची सत्ता आली. नागपूर हे इंग्रज काळामध्ये संस्थान होतं. विशेष गोष्ट म्हणजे त्यावेळी ते भारतातलं सर्वात मोठं संस्थान होतं. मात्र 1851 साली रघोजी तिसरे यांना संतती नसल्याने इंग्रजांनी हे नागपूर संस्थान खालसा केलं. नागपूरकर भोसले घराण्याचा राजकीय प्रभाव मग ओसरत गेला. नंतर दोन कुटुंबामध्ये त्यांचं विभाजन झालं. नागपूर सिनियर आणि नागपूर ज्युनियर अशी दोन घराणीही झाली. याच नागपूरच्या भोसले घराण्याचे, त्यातल्या त्यात सिनियर भोसले घराण्याचे सध्याचे एक वारस आहेत, मुधोजी भोसले. मुधोजी भोसले हे नागपूरमध्ये असतात. त्यांचे काही व्यवसाय सुद्धा आहेत. तसंच स्थावर मालमत्ताही त्यांच्याकडे आहे. या घराण्याचा सिनियर भोसले पॅलेस हा जुना राजवाडा सुद्धा नागपूरमध्ये. मुधोजी हे महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. अनेक सामाजिक उपक्रम त्यांच्या मार्फत शहरामध्ये राबवले जातात. तसंच 1911 मध्ये नागपूरमध्ये स्थापन झालेल्या मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत. नागपूर शहरातल्या मराठा समाजामध्ये त्यांना आदराचं स्थान असल्याचं दिसतं. काही वर्षांपूर्वी मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये रस्त्यावरती ते उतरत त्यांनी भाग घेतला होता. इतकंच नाही तर आजवर सातत्याने मराठा आरक्षणाची मागणी त्यांनी लावून धरली आहे. आपल्या घराण्याच्या गौरवशाली इतिहासावरती ते अभ्यास करत असून एका वृत्तपत्रातून तर त्याविषयीचं एक सदरही लिहित असतात. मागच्याच वर्षी रघोजी राजे भोसले यांची लंडनमध्ये असलेली एक ऐतिहासिक तलवार राज्य शासनाने एका लिलावामध्ये खरेदी केली. ती महाराष्ट्रामध्ये आणली. त्यावेळी मुंबईमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये मुधोजी भोसले यांना शासनातर्फे खास निमंत्रित करण्यात आलं होतं. मुधोजी भोसले हे नागपूर शहरामध्ये होणाऱ्या बऱ्याच कार्यक्रमांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत स्टेजवरती पाहायला मिळतात. अनेकदा या सर्वांच्या भेटीगाठीही घेतात. त्यामुळे त्यांच्या भाजप कनेक्शन बाबत हलक्या आवाजामध्ये चर्चा होत असते, हे मात्र खरं. बाकी हा तुम्हाला व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लगाव बत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.